ग्रह व तारे. इयत्ता चौथी परिसर अभ्यास पाठ 3. आकाशात चमचमणारे तारे, फिरणारे ग्रह, बदलणारा चंद्र या सर्वांची मिळून आपली अद्भुत सूर्यमाला तयार झाली आहे. चला, आज आपण सूर्यमालेची रोमांचक सफर करूया. तारे आणि ग्रह, फरक काय? तारे आकाशात चमचमणाऱ्या चांदण्यांना तारे म्हणतात. तारे स्वयंप्रकाशित असतात. त्यांचा स्वतःचा प्रकाश असतो. सूर्य हा एक तारा आहे. ग्रह ज्या चांदण्या चमचमत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. पृथ्वी हा एक ग्रह आहे. उपग्रह विशिष्ट ग्रहांभोवती फिरणाऱ्या ग्रहगोलांना उपग्रह म्हणतात. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. सूर्यमालेतील 8 ग्रह. बुध सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह, अंतर 58 दशलक्ष किलोमीटर. शुक्र दुसऱ्या क्रमांकावर, अंतर 108 दशलक्ष किलोमीटर. पृथ्वी तिसरा ग्रह, सजीव सृष्टी असलेला एकमेव ग्रह, अंतर 149 दशलक्ष किलोमीटर. मंगळ चौथा ग्रह, मानवाने मंगळयान पाठवले, अंतर 228 दशलक्ष किलोमीटर. गुरु पाचवा व सर्वात मोठा ग्रह, अंतर 629 दशलक्ष किलोमीटर. शनी सहावा ग्रह, याच्या भोवती कडी आहेत, अंतर 1405 दशलक्ष किलोमीटर. युरेनस सातवा ग्रह, 98 अंश कललेला, अंतर 2867 दशलक्ष किलोमीटर. नेपच्यून आठवा व सर्वात लांब ग्रह, अंतर 44,450 दशलक्ष किलोमीटर. सूर्यमालेतील इतर घटक. लघुग्रह मंगळ व गुरु यांच्या दरम्यान असंख्य लहान खगोलांचा पट्टा आहे. त्यांना लघुग्रह म्हणतात. ते एकत्रितपणे सूर्याभोवती फिरतात. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरणाऱ्या लहान वस्तू म्हणजे बटुग्रह. उदाहरण प्लुटो. हे कोणत्याही ग्रहाभोवती फिरत नाहीत. धूमकेतू बर्फ, धूळ आणि खडक यांनी बनलेल्या खगोलीय वस्तू. हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. सूर्य सूर्यमालेचा एकमेव तारा, केंद्रस्थानी असून तो अतिशय तप्त वायूंनी बनला आहे. प्रकाश व उष्णतेचा एकमेव स्रोत. पृथ्वीचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर 149 दशलक्ष किलोमीटर, म्हणजे एक खगोलीय एकक AU. हे एकक इतर अवकाशीय अंतरे मोजण्यासाठी वापरतात. पृथ्वीची गती दिवस आणि रात्र. परिवलन दैनिक गती. पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते, त्यास एक दिवस म्हणतात. या दिवसाचे 24 तास केले आहेत. त्या गतीस परिवलन म्हणतात. परिभ्रमण वार्षिक गती. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, त्यास परिभ्रमण म्हणतात. एक फेरी पूर्ण करण्यास सुमारे 365 दिवस लागतात. हेच एक वर्ष. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे सूर्यप्रकाश अर्ध्या भागावरच पडतो. त्या भागात दिवस असतो, तर उरलेल्या भागात रात्र असते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिन आणि नंतर रात्र दोन्ही मिळून एक दिवस होतो. चंद्रकला चंद्राचे बदलते रूप. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने पृथ्वीवरून दिसणारा चंद्राचा प्रकाशित भाग दररोज बदलतो. या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात. अमावस्या चंद्र आकाशात असूनही दिसत नाही. चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीकडे नसतो. पौर्णिमा चंद्र पूर्ण वर्तुळाकार दिसतो. संपूर्ण प्रकाशित भाग पृथ्वीकडे असतो. शुक्ल पक्ष अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढताना दिसतो. कृष्ण पक्ष पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग कमी होताना दिसतो. चंद्राला स्वतःभोवती व पृथ्वीभोवती फिरण्यास जवळजवळ सारखाच वेळ लागतो. त्यामुळे पृथ्वीवरून चंद्राचा ठराविक भागच दिसतो. चंद्राच्या गतीचा उपयोग आपण महिना या कालगणनेसाठी करतो. आपण हे शिकलो.
तारे व ग्रह. तारे स्वयंप्रकाशित असतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. सूर्य हा तारा आहे. पृथ्वी हा ग्रह आहे. सूर्यमालेची रचना: 8 ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू व सूर्य मिळून सूर्यमाला तयार होते. बुध ते नेपच्यून असा ग्रहांचा क्रम आहे. दिवस व रात्र: पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस रात्र होतात. एक दिवस 24 तास. परिभ्रमणामुळे एक वर्ष 365 दिवस. चंद्रकला: चंद्राचा बदलता आकार म्हणजे चंद्रकला. अमावस्या शुक्ल पक्ष, पौर्णिमा कृष्ण पक्ष. भारतीय खगोलशास्त्र: वराह मिहिर इसवी सन पूर्व 6वे शतक यांनी विश्वाची रचना व पृथ्वीगोल अंतरिक्षात फिरतो हे सांगितले.